नमस्कार मित्रमैत्रिणींनो. जेव्हा आपण आत्ता तिसरीमध्ये होतो तेव्हा जिकडे तिकडे पाणीच पाणी, कवी शंकर वैद्य यांची ही कविता आपण सर्वांनी अभ्यासली. आजच्या काळामध्ये जेव्हा आपण ही कविता ऐकतो किंवा गुणगुणतो तेव्हा ते आपलं बालपण आपल्या डोळ्यासमोरून सरकून जातं. या कविता गुणगुणल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण तेवढंच छोटंसं राहायला पाहिजे होतं, उगाचच मोठं झालो. आता ही कविता आम्ही माझ्या आवाजामध्ये तुम्हाला ऐकवते. तुम्हाला ही कविता नक्की आवडेल. बघा, तुम्हाला तुमचं बालपण आठवते का? जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, झुळझुळणारे गवत पोपटे, लवलवणारे तुरे, नवील काकी झाडावरती, सुकात पाने फुले नाहती, पाऊस वारा झेलीत जाती, भिरभिरती पाखरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, झुळझुळणारे गवत पोपटे, लवलवणारे तुरे, हसत भिजती निळसर डोंगर, उड्या त्यातून घेती निर्झर, कडे कपारी रानो राणी, नाद नाचरा भरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, झुळझुळणारे गवत पोपटे, लवलवणारे तुरे, मध्येच घेता वारा उसळी, जरी ढगांची तुठे साकळी, हिरव्या राणी ऊन बागडे, हरिणा परी गोजिरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, झुळझुळणारे गवत पोपटे, लवलवणारे तुरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, झुळझुळणारे गवत पोपटे, लवलवणारे तुरे. मी तिसरीला असताना माझ्या गुरुजींनी या कवितेला जी चाल लावली होती त्याच चालीमध्ये मला ही कविता गाता आली. खूप भारी वाटलं. तुम्हाला काय वाटलं ही कविता ऐकून? नक्कीच तुम्हाला तुमचं बालपण आठवलं का? नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू अशाच तुमच्या माझ्या बालपणीतील एखाद्या गोड अशा कवितेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.